आता दादांच्या याच वाक्यामुळं राहुल चिकोडे यांना संधी मिळण्याची शक्यता कमी झालेली आहे. कारण राज्य पातळीवर मुख्यमंत्र्यांनी जर असा निर्णय घेतला असेल की पराभूतांना स्वीकृत म्हणून संधी नाही, त्यामुळं राहुल चिकोडे हे केवळ 40 मतांनी पराभूत झालेत. पण त्यांना आता यावेळी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण हा राज्य पातळीवरचा निर्णय आहे. आणखीन एक नाव आहे जे सुनील वाडकर, पक्षाचं अनेक वर्षे हे काम करतात. प्रभाग क्रमांक 20 मध्ये त्यांचं काम आहे आणि हे नाव आले माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून. त्यामुळं सुनील वाडकर निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली, तेव्हा शब्द दिला गेला की स्वीकृत म्हणून. त्यामुळे सुनील वाडकर यांचं एक नाव जवळजवळ निश्चित आहे. आणखीन एक नावाची चर्चा आहे, ते म्हणजे सध्याचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या पत्नी दीपाली जाधव. कारण प्रभाग क्रमांक 15 किंवा 14 म्हणून त्या लढणार होत्या, पण पक्षानं आदेश दिला तुम्ही थांबा म्हणून, त्यामुळे त्या थांबल्या. त्यामुळे त्याचं बक्षीस म्हणून दीपाली जाधव यांना ही संधी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे नावं आहेत प्राध्यापक जयंत पाटील, विजय सूर्यवंशी, नरेश चंदवानी, दीपाली जाधव, सुनील वाडकर, जे 5 नावं आहेत. 5 मध्ये तिघांना संधी मिळणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामध्ये विजय सूर्यवंशी नाव फायनल आहे, सुनील वाडकर जवळजवळ फायनल आहे, जयंत पाटील यांच्या संदर्भातला निर्णय उद्या होईलच, विजय सूर्यवंशी निश्चित, नरेश चंदवानी हे पण नाव जवळजवळ फायनल आहे आणि दीपाली जाधव यांच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. म्हणजे या 5 पैकी तिघांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळणार हे नक्की आहे. आता आपण पाहूया शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक कोण होणार. 2च नावं आहेत आणि दोन्ही नावं जवळजवळ फायनल आहेत. त्यामध्ये एक आहेत समन्वयक म्हणून ज्यांनी काम केलं, रत्नेश शिराळकर, जे माजी नगरसेवक आहेत प्रभाग क्रमांक 5. एकूण महायुतीचं जेव्हा काम सुरू होतं तेव्हा शिवसेनेच्या वतीनं समन्वयक म्हणून रत्नेश शिराळकर यांनी काम केलं, त्यामुळे त्याचं बक्षीस त्यांना निश्चितपणे मिळेल. आणि दुसरं प्रसाद चव्हाण यांना ही संधी मिळणार, कारण त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि त्याच वेळी शब्द दिला गेला की प्रसाद सुजित चव्हाण यांना की आपल्याला स्वीकृत नगरसेवक केलं जाईल. त्यामुळे प्रसाद चव्हाण हे शिवसेनेच्या वतीनं, रत्नेश शिराळकर आणि प्रसाद चव्हाण शिवसेनेच्या वतीनं 2 नावं जवळजवळ निश्चित आहेत. यात फारसा बदल होईल असं नाही. त्यामुळे आता काँग्रेसच्या वतीनं कोण याची उत्सुकता निश्चित आहे. पुढच्या व्हिडिओत ते पाहूयाच.